गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 12 मे 2025. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आजचं मार्केट म्हणजे तुफान मार्केट होतं. आज काही बोलायचंच नव्हतं. तर मार्केट फक्त वरवरच चाललेलं होतं आणि आपलं सोनं चांदी खाली 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 येत होती. अर्थात ही दोन वेगवेगळी कारणं आहेत. कारणं सिमिलर आहेत, पण त्याचे इफेक्ट्स म्हणता येतील हे बरोबर अपोजिट होतं. तर आपण आज बऱ्याच पोस्ट पण केल्या, एक छोटं व्हिडिओ पण टाकलेला आहे, 2 छोटे व्हिडिओ टाकलेले आहेत. पण याच्यामध्ये फारसा काही प्रॉब्लेम नव्हता. तर आपण याच्याकरता टाकले की मार्केट तुफानी वर चाललेलं होतं आणि काही जणांची कदाचित विकण्याची वेळ येऊ शकते. जर त्यांनी 20% प्रॉफिट कमावलेलं असेल तर 15%ला स्टॉप लॉस लावून ठेवायचा आणि जसं जसा शेअर वर जाईल तसं स्टॉप लॉस वर नेत जायचा. स्टॉप लॉस लावताना तुम्हाला चार्ट हा भयंकर उपयोगी पडतो. तर चार्ट शिकून घ्या, बेसिक शिकून घ्या, फार काही कॉम्प्लिकेटेड शिकायची गरज नाही आहे तुम्हाला. चार्टमध्ये साधारणतः बेसिक स्टॉप लॉस कसा लावतात त्याच्या खाली आपला स्टॉप लॉस लावायचा असतो. आणि त्याच्या खाली किमान 1% तरी लावायचा. म्हणजे जिथं स्टॉप लॉस दिसत असतो की बाबा 100ला दिसतोय तर 98-99ला स्टॉप लॉस आपला लावायचा आहे. कारण सगळ्यांनी 100ला लावलेले असतात, ते बऱ्याच इन्व्हेस्टर्सना माहीत असतं आणि ते तिथपर्यंत ड्रॉप करतात आणि नंतर शेअर वर जातो. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की विकताना हा स्टॉप लॉस फक्त वरवर वाढवत जायचं. नंतर आपण याच्याविषयी कधीतरी सविस्तर बोलू, कारण मला नाही वाटत अजूनही कोणाचे फारसे काही वाढलेले असतील शेअर्स. तर त्याच्यामुळे पाऊस आला त्यामुळे थोडंसं हालावं लागतंय, काही इलाज नाही. गेला आला म्हणेच तोपर्यंत पाऊस गेला. ठीक आहे. तर आपण असंच चालताच करू, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, आहे ना. अरे बापरे, लाल मुंगळा चढलाय. लाल डेंग्यू मुंगळा. असं वाटलं होतं की पाऊस प्रचंड येईल, पण तसा काही पाऊस आला नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बरं, मार्केट हे प्रचंड चढलेलं होतं. काही जणांचे मे बी काही जणांना विकावंसं वाटत असेल तर त्यांनी काळजी कशी घ्यावी याच्याकरता मी सगळ्या पोस्ट टाकलेल्या होत्या. कारण आपण एक विसरलेलो होतो की विकत घ्यायची वेळ आली तर कुठल्या गाव्यात, विकायची वेळ आली तर आपण सांगितलेलंच नव्हतं. तर त्याच्यामुळे काळजी कशी घ्यावी याच्याकरता सांगितलं. आणि बाकी सोन्या चांदीच्या पोस्ट होत्या. सोन्या चांदीच्या पोस्ट याच्याकरता होत्या की दबावात येऊन तुम्ही सोनं विकू नये, चांदी विकू नये याच्याकरता. कारण अजूनही हे प्रूव्ह झालेलं नाही आहे की आपलं सोनं आणि चांदी हे पडलेलं आहे, हे काही प्रूव्ह झालेलं नाही आहे. बाजारातले बहुतेक सगळे दिग्गज सांगतायत की सोनं चांदी हे फार काही पडेल अशातला भाग नाही. पण बाजारातले एक ॲनालिस्ट आहेत, सुरेंद्र मेहताजी म्हणून आहेत, फार मोठे आहेत ते मला वाटतं सराफा असोसिएशनचे ऑल ओव्हर इंडियाचे अध्यक्ष पण आहेत आणि त्यांचे अंदाज कायम बरोबर राहतात. तर त्यांनी एक धक्कादायक अंदाज दिलेला आहे. ते पूर्वीपासून देत होते, पण येईल असं त्यांनाही वाटत नव्हतं. पण आज मात्र त्यांनी सांगितलं की बाबा येऊ शकतं. तर धक्कादायक मी काही तुम्हाला सांगत नाही, तर तुम्ही आजच सोनं विकाल. असं नाही आहे की ॲनालिस्ट कितीही मोठा असला, कितीही चांगला असला, त्याचं सगळं खरं होत असलं तरी 100% त्याचं खरं होतंच अशातला भाग नाही आहे.
आणि अजून एक गोष्ट मी वारंवार सांगतोय की आपले जे सगळे ॲनलिस्ट आहेत इंडियन, हे सगळेच्या सगळे ॲनलिस्ट हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सोन्याच्या चांदीच्या व्यवसायाशी जुडलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचे जे अंदाज असतात हे सर्व सोन्या चांदीचे व्यवसाय करणाऱ्यांना कसे मार्गदर्शन करतील अशाच प्रकारचे त्यांचे हिंट्स असतात. इन्व्हेस्टरला त्याच्यामधनं फार मोठा फायदा होईल किंवा तोटा होईल ही त्यांनी कुठं विचारातच घेतलेली गोष्ट नसते. शिवाय हे तर गोष्ट वेगळीच, ट्रेडर्स करताही ते बऱ्याच वेळा सल्ले देत असताना मी बघतो. आता ट्रेडर्स करता सल्ले का द्यायचे हे अजून मलाही कळलेलं नाही आहे. की सोन्या चांदीमध्ये जे ट्रेड्स करतात, घेणे विकणे घेणे विकणे किंवा विकणे घेणे विकणे घेणे, तर हे मला स्वतःला तर पटतही नाही. ह्याच्यामध्ये कितपत फायदा होईल हेही मला कळत नाही. पण लोक ह्या गोष्टी करत असतात, तर त्याच्याविषयी ते एक्सपर्टाईज त्यांचा असतो. पण जास्ती एक्सपर्टाईज त्यांचा जो आहे हा सोनं चांदीच्याच विषयी असतो. तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर आपण खूप काही विश्वास ठेवू शकतो अशातला भाग नाही आहे. आणि ह्या कुणीही म्हणलेलं नाही आहे की सोनं हे अल्टरनेट करन्सी होऊ शकतं आहे. या बाबतीत कुणीही चकार शब्द बोलत नाही आहे. रॅदर त्यांनी ते विचारातही घेतलेलं नाही आहे, कारण त्याचा त्यांना काहीही फायदा होईल अशातला भाग नाही आहे. नाही, त्यांच्या बिझनेसला उपयोग होईल असा त्याच्यामधनं अजिबात भाग नाही आहे. सॉरी, थोडा हल्ला. जर तसा भाग असता ना तर त्यांनी तोही पॉईंट विचारात घेतला असता. आणि तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण सगळ्या सेंट्रल बँक्स यांच्याकडे इतकी मॅनपॉवर आहे, हुशार लोकांची, अति हुशार लोकांची इतकी मॅनपॉवर आहे की त्याच्यामधनं ते सरळ सरळ कॅल्क्युलेशन काढू शकतात की काय बाबा, काय परिस्थिती काय आहे आणि काय होईल. आणि त्यांना सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे. म्हणून तर चीन, भारत, त्याच्यानंतर तुर्कस्तान आणि अजून बरेच छोटे छोटे देशसुद्धा सोनं गोळा करतात. म्हणजे चढ्या भावात जर का ही सोनं गोळा करतायत तर त्यांना काय वेळ लागले का? अगदी सोपा प्रश्न आहे. त्यांना माहीत नाही का सोनं पडू शकतं? अर्थात त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना ते सोनं घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. हे त्यांनी सेफ्टीसाठी ठेवून दिलेलं सोनं आहे. हा एक आगाऊ माणूस आहे आमच्याच इथं. खरं तर दार उघडणं हा अत्यंत सोपा प्रकार असतो. गाडीतनं उतरायचं असतं, खाली कडी काढायची, दार उघडायचं. पण नाही, यांना साहेबी थाट सगळ्यांना दाखवायचं असतं. त्याच्यामुळे घरातनं कोणीतरी माणूस ऐकणार, बेल ऐकणार, मग ती आपलीच आहे, आपलाच हॉर्न आहे. मग कोणीतरी नोकर धावत पळत येणार, याला जातात 2 मिनटं. एनिवे, जाऊन द्या, आपला तो विषय नाही. पण त्याच्यामुळे आजूबाजूला लोकांना खूप त्रास होतो, हे अगदी नक्की आहे. तर आपण सोन्याविषयी होतो, आणि सोनं हे आपलं एक सार्वत्रिक चलन होणार आहे 2032पर्यंत. हे अगदी नक्की आहे, ब्रँड अगदी गॅरंटेड आहे. आणि त्यातूनही कसं आहे की जरी ट्रम्पनी चालूगिरी केली, बऱ्याच उलट्या उड्या कोलांट्या उड्या मारल्या, ते नेहमीच आहे. आणि समजा डॉलर डिव्हॅल्युएट केला तर त्यांनी समजा त्याला आत्ता द्यायचे पैसे
हे असं आपण समजू की व्याज प्लस मुद्दल जे द्यायचं आहे ते 10% द्यायचं आहे. त्यांनी डॉलर 10% कमी केला, डिव्हॅल्यूट केला, म्हणजे त्याची डॉलरची किंमत कमी केली त्यांनी 10%. 10% डॉलर छापले, ते लोकांना वाटून टाकले, झालं. डिफॉल्ट नाही होते तो, पण डॉलरची व्हॅल्यू इतकी कमी झाली आहे. जसं आपल्या सरकारने आत्ता सोन्यावरचा टॅक्स कमी केला, त्याच्यामुळे त्यांना लोकांना जे सॉवरिन गोल्ड बॉन्डचे जे पैसे द्यायचे होते ते बऱ्यापैकी कमी द्यावे लागले. म्हणजे जे त्यांनी 9% कमी केले ते 9% तर स्ट्रेट त्यांचे वाचले. तर अशा प्रकारेच ट्रम्प हे नक्की पाऊल उचलू शकतो ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ आहे. मला वाटतं अजून बराच अवकाश आहे त्याला पैसे द्यायला सुद्धा. तर अशा प्रकारे तो 101% तो करू शकतो. हा एक भाग झाला. पण त्यांनी डॉलरची विश्वासार्हता अजूनही कमी होणार आहे. म्हणजे लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर डॉलर विकायला सुरुवात करतील. हा त्याच्यामधला दुसरा भाग झाला. म्हणजे डॉलर ही जरी करन्सी म्हणून शिल्लक राहिली तरीसुद्धा त्याच्यावरची विश्वासार्हता कमी झाल्यामुळे अल्टरनेट करन्सी म्हणून ब्रिक्सची लोक काही ना काहीतरी उचापत्या करतील. चीननी तर अमेरिकेला नमवलंच, त्याच्यामुळे ब्रिक्सच्या वेळेस चीन त्याला भिकच घालणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं हे अल्टरनेट करन्सी म्हणून 40 to 60% सोनं अशा पद्धतीने काहीतरी होईल आणि ब्रिक्स करन्सी 40 to 60% राहील. अशा प्रकारे काही ना काहीतरी अर्थव्यवस्था तयार होईल, जागतिक अर्थव्यवस्था, आणि डॉलरचं महत्त्व कमी होईल, संपेल अशातला भाग नाही. पण ट्रम्पनी जर का अशा कोलांट्या उड्या मारायला लागल्या तर मात्र डॉलरचं महत्त्व मात्र खूप कमी होईल. म्हणजे काही काळजीचं कारणच राहणार नाही आपल्याला की बाबा डॉलर वर चढो खाली घसरो, कारण आपलं पेमेंट डॉलरमध्ये राहणारच नाही. फक्त IT कंपन्यांचं जे अमेरिकन कंपन्यांकडनं जे येणं राहील तेच फक्त डॉलरमध्ये राहील, एवढाच फक्त फरक राहील त्याच्यामध्ये. बाकी कुणाचेही पैसे डॉलर्समधनं आपल्यापर्यंत येणार नाहीत. आपल्याला कुणाला डॉलर्समध्ये पैसे द्यायचे नाही. तर सोनं हा त्याच्याकरता बेस्ट मार्ग आहे. आणि जे टनांमध्ये सोनं विकत घेतलं जातं आहे त्याच्यामुळे सोन्याची प्राईस ही पर्टिक्युलर लेवलपेक्षा कमी जाणारच नाही. गेली तर या सेंट्रल बँका धपा सोनं खरेदी करतील आणि परत सोन्याची प्राईस वाढेल. हे डोळे झाकून आहे, त्याच्यामुळे सोनं घेण्याची वेळ आत्ता आलेली आहे. उद्याचा दिवस आपण बघूया. उद्या मी तुम्हाला पोस्ट करून सांगेन यूट्यूबवरतीच. तर माझी पोस्ट बघा यूट्यूबवरची आलेली, आणि त्या पोस्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जमला तर करीन मी, नाहीतर पोस्टकडे लक्ष ठेवा. ते तुम्हाला यूट्यूबवरतीच दिसत राहतील. तुम्ही सबस्क्रायबर असाल तर यूट्यूबवरती माझ्या पोस्ट तुम्हाला होम पेजवरतीच खाली आलेली दिसतील कुठं तरी. तर पोस्ट वाटे करीन, जमलं तर व्हिडिओ करीन की सोनं घ्यायचं आहे का अजून थांबायचं आहे. तर माझ्या मते आत्ता तर घ्यायची वेळ आलेली आहे, कारण आत्ता मी आत्ता लेटेस्ट जे पाहिलेलं आहे ते MCXचा भाव 92,700 रुपये झालेला आहे. 92,700 ही खूप चांगली किंमत आहे. माझ्या मते अजून 200-400 रुपयापेक्षा खाली येईल असं वाटत नाही आहे, कारण तो लोएस्ट पॉईंट झालेला आहे. तिथं सपोर्ट आहे सोन्याला. तर तिथं सपोर्ट आहे 300-400 पॉईंटवरती. आणि इकडं अंशामध्ये जर का पाहिलं तुम्ही तर आता $3200 सोनं आहे आणि 3180ला आत्ता सपोर्ट आहे. मोठा सपोर्ट आहे आणि प्रचंड मोठा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे 3180ला सोनं त्याच्या खाली जाण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे इकडं आपल्याला साधारणतः इफेक्ट जो मिळेल अजूनही 300-400 रुपयांचा फरक मिळू शकतो. त्याच्याकरता मी तुम्हाला थांबा म्हणलेला आहे. 300-400 रुपये हे काही फार मोठे नाही आहेत, अमाऊंट मोठी नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ETF वगैरे फरक पडू शकतो, कारण आपला प्रीमियम तेवढाच कमी होतो त्याच्यामध्ये. तर ह्या दृष्टिकोनातनं बघा. बरं, ज्यांना असं वाटतं की त्यांच्या शेअरचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे त्यांनी शेअरच्या नावासहित मला कॉमेंट करा की विकावा का न विकावा, आणि विकायचं असेल तर मी त्याप्रमाणे सल्ला देईन, किंवा आपण जे सांगितलं आहे स्टॉप लॉस ओव्हरवर न्यावा.
चांगले फंडामेंटल्सच शेअर्स तुम्ही सिलेक्ट करत राहा, हे मी नक्की सांगेन. नाहीतर आत्ता जर का कुठलेही शेअर्स तुम्ही सिलेक्ट केलेले असतील तर वाढलेल्या भावाचा फायदा घ्या आणि सरळ त्याच्यातनं बाहेर पडा. अर्थात फरक मोठा असेल तर थांबा थोडंसं, कारण अजूनही भाव चढे राहू शकतात. यांच्या मीटिंगचं काय होतं आहे आता कळेल. माझ्या मते झेलेन्स्की आणि पुनीतचं परत फिसकटलेलं वाटतं आहे. अर्थात ही न्यूज कन्फर्म नाही आहे, कारण एकाच ठिकाणी मला ती न्यूज बघायला मिळाली आणि तो चॅनल म्हणण्यापेक्षा ती न्यूज अशाच कुठल्या तरी मी न ऐकलेल्या साईटवरती होती. त्याच्यामुळे त्यांचं खरंच फाटलं आहे की नाही हे अजून थोड्या वेळाने कळेल. 2-4 ठिकाणी ही न्यूज मिळाली की लक्षात येईल की झेलेन्स्की आणि पुनीत यांचं परत वाजलेलं आहे आणि त्यांचं युद्ध चालूच राहणार आहे. आता हे जरी झालं तरी सोनं परत वर जाईल, कारण ह्या बातमीमुळेही सोनं खाली पडलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरी बातमी आपल्या ट्रम्प आणि चीनचं जुळलं अशी बातमी होती, पण ते 90 दिवसाकरताच जुळलेलं आहे. पुढं काय होणार आहे काय नाही काहीही माहीत नाही. तरीही चीनवरती 30% टेरिफ लावलेला आहे, चीननी 10% लावलेला आहे. तर आत्ता हा समझोता झाला आहे असं ऐकिवात आहे, म्हणजे सगळ्या बिझनेस चॅनलवरती हे सांगत होत्या. त्याच्यामुळे हे खरं असावं. आणि आत्ता संध्याकाळी त्यांची प्रॉपर अनाऊन्समेंट आहे, त्यावेळेस खरं गोष्ट खोटं गोष्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील त्याच्यामध्ये. तर याही दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे आणि त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. जर त्यांची बोलणी सक्सेसफुल झालेली असली आणि आत्ता सांगितलेल्या लाईन्सवरती असली तर तात्पुरता का होईना सोन्याला खाली जायला बेस मिळाला आहे असं आपण समजू शकतो. पण हे सोनं लिमिटेड खाली जाणार आहे, कारण लाँग टर्ममध्ये सोनं हे अपवर्डच अजून दाखवत आहे, ते काही खाली दाखवत नाही आहे. तर सोनं हे अजूनही अप मुवमेंटलाच आहे, डाऊन मुवमेंटला नाही आहे. ही तात्पुरती करेक्शन म्हणता येईल आणि ही करेक्शन हेल्दी म्हणता येईल, कारण ही जर का करेक्शन चांगली झाली तर त्याच्यामुळे सोनं हे लाखाचा टप्पा ओलांडून पुढं जाण्याची शक्यता मोठी येते. कारण आत्ता पहिल्यांदा त्यांनी लाखाला टच केलं आणि त्याच्यानंतर पुढं वर जाणं त्याला जमलं नाही, कारण लाख हा सायकॉलॉजिकली खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे त्याला ते ओलांडून पुढं जाता आलं नाही. मी फिजिकलमधलं बोलत नाही, मी MCXचा भाव बोलतो आहे. MCXमध्ये सोनं काहीतरी 99,358ला जे गेलेलं होतं त्याच्या पुढं काही गेलेलं नाही. तर हा मेंटल त्याला अडथळा आलेला असतो, सायकॉलॉजिकल अडथळा असतो आणि तो क्रॉस करेल. कदाचित अजून एकदा तो तिथं टच करेल, परत खाली येईल, परत टच करेल, परत खाली येईल, पण मोडेल हे नक्की. येत्या 2-4-6 महिन्यामध्ये सोनं 1 लाखाचा टप्पा ओलांडेल हे अगदी नक्की. आणि आपण तर म्हणलेलं आहे की फेब्रुवारी 2026 किंवा फेब्रुवारी 2027 यावेळेस सोनं अति प्रचंड वर गेलेलं तुम्हाला दिसेल. तर आत्ता आपल्याला सोनं विकायचं नाही, आत्ता फक्त घेऊन ठेवायचं. आत्ता पडलेला भाव आहे आपल्याला हिशोबामध्ये म्हणलं तर साधारणतः 5-6 हजाराचा फिजिकलमध्ये फरक पडेल. ETF मध्ये जो ॲक्च्युअल पडलेला आहे तेवढाच फरक पडेल. ETF मधला फरक किती आहे ते बघावं लागेल. आणि मिराई ॲसेटचा ETF जर का घेतला तर तो ह्याच्या बरोबर प्रमाणात चालतो आहे. मी जे गोल्ड बीज म्हणलेलं होतं तो गोल्ड बीज हा आत्ता 80 म्हणजे 78च्या आसपास आहे. त्यामुळे तो ह्याला धरून चालत नाही, म्हणजे आपल्याला हिशोबाला थोडासा गोंधळ उडतो की एक्झॅक्टली किती वाढला आहे किती कमी झालं आहे हे आपल्याला त्याच्याबद्दल कळत नाही आहे. तर त्या दृष्टिकोनानं आपल्याला गोल्डमध्ये मिराई ॲसेटचं जे गोल्ड ETF आहे ते घेतलं तर त्याच्यातही व्हॉल्यूम खूप चांगला आहे आणि त्याचा भाव बरोबर ह्याच्या भावाच्या किती 1000 पट खाली येतो. म्हणजे 1 ग्रॅमला 1 ग्रॅम नाही म्हणता येणार 0.1 ग्रॅमला आपल्याला तो ETF मिळतो. म्हणजे सोन्याचा 0.1 ग्रॅम आपण विकत घेतला आहे हा त्याचा अर्थ राहतो आणि आपल्याला ते इझिली कळतं. आणि 0.1 0.10 म्हणजे 1 ग्रॅम, त्याच्यानंतर 10 ग्रॅम हे आपल्याला इझिली त्याच्याबद्दल कळू शकतं. 0.01% 0.1 नाही 0.01%ला 94 रुपये भाव येतो आहे. तर आपल्याला हिशोब करणं याच्यामध्ये अत्यंत सोपं जातं. हा त्याच्यातला भाग आहे. शेअरविषयी तर मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला शेअर विकायची वेळ आलेली असेल
किंवा तुम्ही अडचणीत सापडलेला असाल तर मला कॉमेंट करा. आपण त्याच्यामधनं काय मार्ग काढता येईल का ते बघू. आणि सोन्या चांदीविषयी उद्या विकत घ्यायचं की नाही हे मी तुम्हाला सांगेन. विकायची वेळ आत्ता नाही, डरना मना है, हे आपलं वाक्य लक्षात ठेवायचं कायमचं. तर सोनं उद्या विकत घ्यायची तयारीत ठेवा. तुम्ही तुमच्या सल्लागाराचा सल्ला आजच घेऊन ठेवा की सोनं विकत घ्यायचं आहे का, घेऊ का, चांदी विकत घेऊ का, हे त्याला विचारून ठेवा आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे उद्या तुम्ही विकत घ्या. वेळ आलेली आहे. चला, जास्ती काही बोलत नाही. आज पावसाची वेळ आहे, मध्ये पाऊसही आला होता. तर आजचा दिवस छान होता, पण करायला काही नव्हतं. कारण शेअर्स विकायचे नव्हते, सोनं चांदी विकायची नव्हती. सोनं चांदी पडत होतं, त्यामुळे विकायची वेळच नव्हती. आणि घ्यायलाही काही नव्हतं, कारण सगळं वरच्या भावात होतं. तर त्याच्यामुळे आतला म्हणजे नुसतंच बघत बसायचं. त्यामुळे कंटाळा येतो नुसतंच बघत बसायचं असेल तर. आणि बातम्या, आज मोदी साहेबांचं भाषण आहे रात्री 8 वाजता. तेही काय म्हणतायत, आपल्याला काय दिशा देत आहेत का, हेही आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला, गुड डे मित्रांनो, बाय. उद्या परत भेटू.